लावू ना? सॉरी हा वहिनी, मी नाही लावू शकत कुंकू तुम्हाला. हात मोडलाय ना माझा. नाहीतर काय हो, पूजाही मीच केली असती. अगं ठीक आहे. साहेब चहा. मीराताई मला नकोय चहा. मग काही नाश्ता आणू का? नाही नको, मला काहीच नको. मी फक्त जाताना ग्लासभर दूध घे. बरं ठीक आहे. काय रे, तब्येत ठीक नाही होय तुझी? कशा काही नाश्ता नाही करायला? आत्ते, समध्या गोष्टी तुला सांगून आणि विचारून करायला हव्यात का? हा, अनेक दिवशी नाही वाटला नाश्ता करा असा, नाही केला, काय अडचण आहे का? तिकडे 8 ते घट बसवायचं चाललंय. जा तुम्ही जाऊन मदत कर जा. मी कशाला जाऊ? तुझी बायको आहे ना? ती बघते की समजा. पण तू या घरातली जाणतेस ना व? नाही म्हणजे निदान घरातल्या लोकांना तरी असं वाटतंय. इथं बसू नगस असं सरळ सरळ सांग की. कशा पायी आडून आडून सांगतोय? आते राहिलं. मीराने सांगितलं तू नाश्ता करणार नाहीयेस ना. मंजिरीने उपास केलाय म्हणून तूही काही खाणार नाहीयेस का? जर मी हो म्हटलं तर? मग मी काय बोलणार? हे बघ प्रिया, तू नेहमीच हे म्हणत आलीस की तुझ्या वाट्याचं प्रेम मी तुला द्यावं आणि ते तुला देण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करतोय. मंजिरी आणि माझ्या नात्यात मी काय करायला हवं आणि काय करायला नको यात तू लक्ष नाही घातलंस तर खूप बरं होईल. येऊ? आज ऑफिसमध्ये खूप काम आहेत. ठीक आहे. देवीचा प्रसाद आहे. आज लवकर याल ना घरी? मला माहितीये तुमची ती नवरात्रीची आरती आहे. बघेन मला जमलं तरी. अहो जमलं तर नाही, नक्की या. एकतर वर्षातनं एकदाच आपल्याकडे घट बसतात आणि आरतीला असा नकार नाही देऊ. हे बघ, तुला माहितीये मी या सगळ्या गोष्टी फारशा मानत नाही. तू प्रसाद दिलास, मी खाल्ला. माझ्याकडून फार अपेक्षा ठेवू नकोस. अजून किती दिवस देवावर विश्वास ठेवणार नाही आहात? जोपर्यंत तुझा देव प्रत्यक्ष येऊन मला भेटत नाही, माझ्याशी बोलत नाही, तोपर्यंत माझा ना देवावर विश्वास आहे ना राक्षसावर. येतो. अहो तुम्ही नाश्ता केला ना? हो, पोट भरलंय माझं. अरे हळू बस ना रे, धक्का लागतोय गौरव. एवढ्या लांबून? अरे विंडो किस का तू? अक्कल विकून खाल्लीस का? खा, सतत खात राहा तू. दिवस मलाही खाऊन टाक म्हणजे पोट भरेल तुझं. काय काय झालं तुला? वा, बोलण्यासाठी पण तोंड उघडतं वाटतं तुझं. अजून काय व्हायचं राहिलंय? ही अशी अवस्था करून ठेवलीस माझी, वर विचारतोस काय झालंय म्हणून. ए, जी तोंडात कोंबलंस ना ते गिळ आणि मग बोल. मित्रा,
अगं पण मी सॉरी म्हणालो ना तुला. वाह, सॉरी म्हणलास की झालं ना सगळं? हा, अरे सोन्यासारखा हातात तोंडाशी आलेला घास हिसकावून घेतलाय माझ्याकडनं. चर्चेस काय झालं? तशी संधी परत येणार आहे का? नेत्रा, हा? नाही, आणि तूच मला म्हणाली होतीस की नाही की आता तू काही कितीही खाल्लं तरी मी तुला काही बोलणार नाही म्हणून. मग अरे बापरे, म्हणजे चूक माझीच आहे का? हा, नाही खरं आहे रे तुझं, मीच मूर्ख आहे म्हणून तुझ्याशी लग्न केलंय मी. अरे गौरांग, दिन हवं ते या घरात सुनेचा मान मिळत होता मला, तर माझ्यावर ही अशी हात गळ्यात लटकवून फिरायची वेळ आलीये. तुझ्याशी लग्न केलं काय माहिती, माझंच चुकलंय. पण नाही, अशाही अवस्थेत ना माझं स्थान मला टिकवून ठेवावं लागणार. आई, आई आरतीची वेळ झाली, येत आहे ना? तू जा, मला वाटलं तर येईन मी. आई, तुमचा राग माझ्यावर आहे ना? मग तो राग असा देवीच्या आरतीवर काढणं योग्य नाही, नाही का? काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे हे तुझ्यापेक्षा जास्त चांगलं कळतं मला. आणि ते मी नाकारत सुद्धा नाहीये. पण एवढ्या वर्षाची आपली परंपरा आहे, एवढ्या वर्षांपासून नवरात्रोत्सव आपल्या घरात होत असतो आणि तुम्ही आरतीला आला नाहीत तर ते बरं नाही वाटणार ना? मी सांगितलंय ना तुला एकदा, मला वाटलं तर येईन मी. नाही आई, आज तुम्ही आल्याशिवाय आरती होणार नाही. आता आरती केव्हा करायची हे तुम्ही ठरवा. अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी, वारी वारी जन्म मरणाचे वारी, मारी पडलो आता संकट निवारी. जय देवी महिषासुरमर्दिनी, सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी जय देवी. भुवनी भुवनी पाहता तुझ्या ऐसी नाही, चारी श्रमले परंतु न बोलवे काही. काही विवाद करिता पडिले प्रवाही, ते तू भक्ता लागी पावसी नवलाही. जय देवी जय देवी. जय देवी महिषासुरमर्दिनी, सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी जय देवी. प्रसन्न वदने प्रसन्न होती निजदासा, क्लेशापासून सोडी तोडी भवपाशा. अंबे तुझ वाचून गुण पुरविला आशा, तर हर तल्लीन झाला पद पंकज लेशा. जय देवी जय देवी. जय देवी महिषासुरमर्दिनी, सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी जय देवी. खालीन कांगण वंदीन चरण, डोळ्यान पाहिन रूप तुझे, प्रेमे अलिंगन आनंद पूजन भावे ओवाळीन म्हणे नमा. त्वमेव माता पिता त्वमेव, त्वमेव बंधु सखा त्वमेव, त्वमेव विद्याधरणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देवदेव. कायेन वाचा मनसेन्द्रिये वा बुद्ध्यात्मना वा प्रकृति स्वभाव, करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणायति समर्पया. अच्युतं केशवं नारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. अंबा माता की जय.
जेवण आणलंय वाढून, जेवता ना? नाही नको, ऍक्च्युली मी बाहेरून खाऊन आलोय. नको मला जेवण. हा हा, तू हे पाणी राहू दे इथे, फक्त ताट घेऊन जा. हं? का गार झालं भाई? नाही, साहेब जेवून आलेत बाहेरून. असं कसं? साहेब जेवणाच्या वेळेला काय बी बाहेरचं खात नाही. अहो, साहेबांनी सकाळनं काय बी खाल्लेलं नाही आणि नाश्ता बी नाही केला. कसं आहे ना मीरा, साहेब दाखवत जरी नसले ना तरी मला माहिती माझा उपास आहे म्हणून साहेबांनी सुद्धा दिवसभर काही खाल्लेलं नाही. होय ताई साहेब, साहेबांचं लई प्रेम आहे तुमच्यावर. बोल मधुरा. दी अगं, मधुरा काय? अगं बाबा, बाबा? बाबांना काय? बाबांची तब्येत अचानक बिघडली. अगं नेमकं काय झालं माहित नाही, पण मी आणि विहंग लगेच निघतोय पुण्याला जायला. मधुरा, नीट सांगशील का काय झालंय? अगं आज सकाळी ऑफिसमध्ये ना अचानक असताना चक्कर आली, घाम फुटला आणि ते छातीत दुखायला लागलं आणि पडले. अगं ते काका होता सोबत म्हणून किमान डॉक्टर वगैरे तरी लवकर झालं, पण दी डॉक्टर, बघा काळजी करण्यासारखं काहीच नाहीये. हा, स्ट्रेसमुळे त्यांना थोडासा त्रास झाला होता. सध्या त्यांना आरामाची गरज आहे. आणि हो, त्यांना टेन्शन येणार नाही किंवा मानसिक त्रास होणार नाही ह्याची काळजी घ्या. वाटलं तर मला फोन करा, येतो मी. थँक्यू डॉक्टर. अरे नमस्कार सत्यजित. दादा आतमध्ये, तुम्ही भेटू शकता. तुम्ही भेटून या बाबांना. कसा आहेस काका? आणि काकू? काकू कुठे दिसत नाही. आहे आतमध्ये. तिला सांगतो तू आलीस. का फोन केलास? त्याचं काय ना प्रिया, मला ना तुझी ना खूप आठवणी येत होती. काय किती दिवस झाले फोन नाही, SMS नाही, काय नाही. आशिष, एक मिनिट. माझ्याकडे ना फालतू वेळ वाया घालवायला नाहीये. काम काय ते बोल. प्रिया चिल, रागव नकोस ग. हे बघ, आपण एका टार्गेटसाठी एकमेकांच्या साथीनं किती मोठं काम केलं, आठवतंय का? विसरलीस? आणि मग त्या कामापुरती का होईना आपण मैत्री केली. नाही, तू विसरली असशील, पण मी एकदा केलेली मैत्री कधीच विसरत नाही. तोंड बंद ठेव तुझं. तुझ्यासारख्या खुनी माणसाबरोबर माझी कधीच मैत्री असू शकत नाही. हो का? पण तो खून मी गरजेपोटी केला होता हे तुला माहिती आहे, आणि ती गरज आपल्या दोघांचीही होती हेही तुला चांगलंच माहिती आहे. आशिष, बास झालं आता.
आणि तुझं काय का? हा, तू काय धुतल्या तांदळासारखी आहेस काय? हा, का कोणी साध्वी आहेस? ए, मुद्द्याचं बोल. मग तेच सांगतोय मी तुला बघाच. आपण ज्या कामासाठी एकत्र आलो होतो ते काम अर्धवटच राहिलं आणि ते काम आपल्याला लवकरात लवकर पूर्ण करायला हवं. आशिष, तुझा आणि माझा आता काहीही संबंध नाहीये. आपली पार्टनरशिप संपली. आणि यु नो व्हॉट, मी माझं काम कधीच अर्धवट सोडत नाही. त्यामुळे मला जे हवं होतं ते मला मिळालंय. अरे वा, गुड, अभिनंदन. म्हणजे फायनली तू सत्यजितला तुझ्या जाळ्यात अडकवलंस. तर चला, म्हणजे आता खऱ्या अर्थानं सत्यजितचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर सुरू झालं. हे सगळं तुला माहित असण्याची काहीच गरज नाहीये. बरोबर आहे. पण एक गोष्ट मला चांगलीच माहिती आहे, रादर माझी खात्री आहे, तो सत्यजित तुझ्याशी लग्न करणार नाही. आशिष, फोन ठेव. आणि तसंही मला सत्यजितचा फोन येणार. मंजिरीचे वडील आजारी पडलेत ना, त्यामुळे तो आणि मंजिरी पुण्याला गेले. काय? सरनाईक साहेब आजारी आहेत, त्यांना बरं नाहीये? अरे बापरे, मग मला त्यांची विचारपूस करायला जायलाच हवं. कसे आहेत बाबा? आत्ता शांत झोप लागली त्यांना. रात्रभर थोडे अस्वस्थच होते. काही बोलले का बाबा? नाही, बोलले काहीच नाहीत. मला असं वाटतं मंजिरी आपण निघायला हवं. तसं इथे आता काळजीचं काही कारण नाहीये. बाबाही बरे आहेत आणि मला आज कोल्हापूरमध्ये जरा 2-3 खूप महत्वाची कामं आहेत. अवॉइड नाही करता येणार. तू काकूंना सांगून ये, आपण निघूया लगेच. म्हणजे तुमची हरकत नसेल तर, म्हणजे तुमची परवानगी असेल तर मी आजच्या दिवस थांबू का इथे? ठीक आहे, राहा तू आजच्या दिवस इथे. काही लागलं तर फोन कर मला. आणि स्वतःची सुद्धा काळजी घे. सत्यजित बिना कवा येणार कवा नाही काय बी सांगून गेला नाही. असा कसा तडकाफडकी निघून गेला ग? काय बी कळना बघ. हे सरनाईक पण ना ऐन वेळी आजारी पडले. आत्या, आत्ता कुठे मी आणि सत्यजित? आणि हे सगळं नेमकं आत्ताच व्हायचं होतं. काय करू कळत नाही. प्रिया, तुला आठवतं मंजिरीची आई गलती तेव्हा सत्यजितने लई मनाला लावून घेतलं होतं बघ. अगं आता बी असं झालं तर? आई अंबाबाई, असं काय बी घडू देऊ नकोस बघ. सत्यजित, सत्यजित कसा आहेस? आणि काकांची तब्येत कशी आहे आता? ठीक आहे. सत्यजित तू बस, मी चहा घेऊन येते. हा, रात्रभर जागलास? खूप दमला असशील ना? आज ना तू दिवसभर आराम कर.
मी ऑफिसमध्ये फोन करून सांगून टाकते की तू येणार नाहीयेस म्हणून. आज तुला मी माझ्या डोळ्यासमोरून हलू देणार नाही. प्रिया, असं करता येणार नाही. मला जावं लागेल ऑफिसला. खूप काम आहे. कामं रोजच असतात. सत्यजित प्लीज, माझ्यासाठी आज तू कुठेही जायचं नाहीये.